विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत। खूप महत्त्वाचा प्रश्न, लसावी मसावीवर आधारित प्रश्न आहे। बऱ्याच स्पर्धा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जातो। अशा पद्धतीचे अनेक प्रश्न अनेक परीक्षेमध्ये विचारलेले आहेत। मी सांगितल्यानंतर अगदी चुटकीसरशी या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सांगू शकता। काय आहे? 30 व 31 या दोन संख्यांचा लसावी किती? आता लसावी म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, लघुत्तम सामायिक विभाज्य। आता 30 आणि 31 लसावी विभाज्य करून लसावी पाडाय सामायिक अवयव करत राहायचं का? नाही। अगदी सोपा प्रश्न काय आहे की जेव्हा दोन क्रमवार संख्यांचा लसावी विचारला जातो। क्रमवार म्हणजे काय? एकामागे लगेच एक येणारी संख्या। 30 च्या नंतर 31 म्हणजे या क्रमाने येणाऱ्या दोन संख्या आहेत। दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार हाच त्यांचा लसावी असतो। यांचा लसावी किती आहे? या दोघांचा गुणाकार। का बरं? कारण या दोन संख्या क्रमाने आलेल्या आहेत आणि म्हणून क्रमवार दोन संख्यांचा लसावी हा काय असतो? लिहून घ्या इथं। क्रमवार दोन संख्यांचा लिहून ठेवा, म्हणजे नंतर यावर आधारित प्रश्न विचारला जातो। क्रमवार दोन संख्यांचा लसावी हा त्यांचा गुणाकारच असतो। दिसायला का लाल पेन लिहिलेलं? गुणाकारच असतो। मग सांगा बरं इथे यांचा गुणाकार। आता गुणाकार सांगा यांचा किती आहे? कोणकोणत्या संख्या आहेत? 30 आणि 31 यांचा गुणाकार पण तोंडी करता येतो। शून्य तसंच ठेवलं एककच्या ठिकाणी। 3 ने 31 ला गुणा, 3 1 3, 3 3 9, किती आला? 930। किती आला? कुठे आहे पर्यायामध्ये 930? पर्याय क्रमांक बी। 931 येईल का? नाही। 91 येईल का? नाही। सांगता येणार नाही हा पर्याय होईल का? नाही। सांगता येणार नाही का? सांगता येतं। आणि म्हणून किती आलं याचा गुणाकार? 930। आणि म्हणून या दोन संख्यांचा लसावी किती आहे? 930।